आता युट्यूबवर सध्या ट्रेंड चाललाय की 2025 चा अनुभव सांगायचा आणि 2026 ची सुरुवात. तर विचार केला आपण सुद्धा आपल्या युट्यूब फॅमिली सोबत आपला तोडका मोडका 2025 चा अनुभव शेअर करायचा. तर असा होता माझा अनुभव. ना पूर्ण आनंदात गेले, ना दुःखात अडकले. हसता हसता रडायला आणि रडता रडता शिकायला लावले. कधी माणसं बदलली, कधी आपणच बदललो. एकटेपणातच स्वतःला नीट ओळखलं. काही क्षण सोन्यासारखे, काही आठवणी जखमासारख्या, पण सगळ्यांनी मिळून आपल्याला घडवलं थोडं वेगळं. आज मागे वळून पाहताना ना राग उरला ना खंत, फक्त अनुभवाची शिदोरी आणि पुढच्या उद्याची आस. असा होता माझा 2025चा प्रवास. जसं सगळ्याचंच असतं ना तसंच माझं सुद्धा आयुष्य आहे. फक्त 2025 मध्ये माझ्यासोबत घडणारी एक चांगली गोष्ट शेअर करते, जेणेकरून तुम्हाला पण मोटिवेशन मिळावं. 2025 मध्ये मी ना एप्रिलमध्ये हा मराठी यूट्यूब चॅनल खोलला, जे की माझा पहिल्याचाच आधी 2 वर्षापूर्वीचा माझा हिंदी चॅनल होता, ज्याच्यामध्ये मी जे शिवलेले माझे नवनवीन पॅटर्न असतात ना ते शेअर करत असते. पण मी त्या यूट्यूब चॅनलमध्ये कधीच माझं फेस दाखवलेले नाही आणि कधीच मला अशी भीती वाटायची आणि देवाने ती हिंमत सुद्धा दिली की मी आज म्हणजे फेस दाखवून सुद्धा व्हिडिओ करते आणि एवढे लोक मला ओळखतात आणि त्याच्यावर माझी काहीच ओळख नाही, फक्त माझ्या कामाची ओळख आहे त्याच्यावर. पण मी विचार केला, ठरवलं की आत्मविश्वास स्वतःमध्ये तयार करायचा आणि दुसऱ्याचं कधीच ऐकायचं नाही. सगळं जग एकीकडे तर देव आपल्या सोबत आहे. देव एकीकडे, मग जगाचं ऐकण्यापेक्षा आपल्या मनाचं आणि देवाचं ऐका. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो आणि माझ्यामध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला काही माहित नाही. देवानेच दिला आणि देवच सगळं करता धरता असतो. म्हणून देवावरच